मृत्यू से जीना सीखा है या दोन ओळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचं यथार्थ वर्णन करता येईल. एक तत्वज्ञ, समाज सुधारक, कायदे पंडित, उत्कृष्ट असा विद्यार्थी आणि कोलंबिया विद्यापीठ अमेरिका यांनी निवडलेला शतकोत्तर सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आपल्याला घेता येईल. त्यांच्या काळातील परदेशामध्ये पीएचडी करणारा पहिला विद्यार्थी, त्यांच्याच काळातील सर्वात उच्च विद्यापीठ, सर्वात प्रभावशाली विद्यार्थी, एक उत्कृष्ट असा कायदा पंडित, स्वतंत्र भारताचा पहिला कायदा मंत्री, गरिबांच्या हक्कासाठी लढणारा महामानव आणि 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारा उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद यांची डिलीट पदवी मिळवणारा असा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ अमेरिका, ग्रेज इन युनिव्हर्सिटी लंडन, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि बॉन युनिव्हर्सिटी जर्मनी या परदेशी विद्यापीठांमधून पीएचडी ही पदवी संपादित केली. ज्या पदवीला 8 वर्ष पूर्ण करावी लागत होती, 8 वर्ष अभ्यास करावा लागणार होता, तीच पदवी त्यांनी 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये मिळवली आणि तेही दररोज 21 तास अभ्यास करून. विद्यार्थी मित्रांनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जीवनात परिवर्तन करायचं असेल तर शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे आणि त्यासाठी एकच मंत्र आहे, सतत आणि सतत अभ्यास करणे. हा मंत्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला आहे आणि आपण जर आपल्या जीवनामध्ये हा मंत्र आणला तर नक्कीच आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या जीवनातील एक छोटासा प्रसंग आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशातून बॅरिस्टर ही पदवी संपादित केलेली होती आणि त्यांनी वकिली सुरू केलेली होती. तर त्या काळामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये त्यांचा पहिलाच दिवस होता आणि त्या कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी कोर्टात प्रवेश केला आणि तेथील वकील त्यांना म्हणाला, डॉक्टर आंबेडकर, तुम्ही बॅरिस्टर परदेशात झालाय, बाहेर तुम्ही टेबल टाका, त्या टेबलावर बसा, म्हणजे भरपूर लोक तुमच्याकडे येतील. ते म्हटले, मला तसं करण्याची अजिबात गरज नाही. ते त्या कोर्टाच्या एका कोपऱ्यात गेले, तो परिसर स्वच्छ केला आणि त्या ठिकाणी बसले. अशा पद्धतीने त्यांची वकिली सुरू झाली. हळूहळू त्यांची कीर्ती पसरू लागली. एक उत्कृष्ट कायदे पंडित म्हणून त्यांचा नावलौकिक वाढू लागला. आणि मग त्या काळामध्ये एक अभूतपूर्व अशी केस झाली. दक्षिण सोलापूर या तालुक्यामध्ये एक शिवाप्पा पाटील नावाचा एक गृहस्थ होता. त्याचे वडील गावचे पोलीस पाटील होते. अमाप संपत्ती, अमाप नाव, पंचक्रोशीत नावलौकिक अशी या पाटील कुटुंबाची ख्याती होती. पण दुर्दैवाने त्या दिवशी त्यांच्या शेतामध्ये एक प्रेत सापडलं आणि मग या शिवाप्पा पाटील याला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली. सोलापूर सत्र न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं.